हाय हॅलो नमस्ते, मी गीतांजली. वेलकम टू गीतांजलीज व्लॉग अँड किचन टिप. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही मिशोची आणि काही शॉप्सची जे असे ऑनलाईन घेतलेले काही प्रोडक्ट्स आहे. तर खूप दिवसानंतर व्हिडिओ करते, तर व्हिडिओला नक्की खूप लाईक करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर मी दोन्ही साईटवरून मागवलेले आहे, काही शॉप्सीवरून मागवले आहे, काही मिशोवरून मागवले आहे. तर हे मी मिशो शॉप्सीवरून मागवलेलं आहे, ज्याची डिलिव्हरी फ्लिपकार्ट करतं. हे 6 in 1 असा एक बॉक्स होता, प्लास्टिकचा आहे, पण मेड इन इंडिया आहे आणि प्लास्टिकची क्वालिटी पण खूप चांगली आहे. आय नो प्लास्टिक हे खूप हेल्थसाठी चांगलं नसतं, पण हे रिसायकलेबल प्लास्टिक आहे आणि याची क्वालिटी चांगली आहे. 6 in 1 आहे. याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स ठेवू शकता किंवा मग अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता एकाच बॉक्समध्ये, जेणेकरून आपला स्वयंपाक करतानाही गडबड होणार नाही. आणि याची क्वालिटी पण खूप चांगली आहे आणि स्वयंपाक करताना याची खूप मदत होते. तर तुम्ही हा बॉक्स नक्की मागवू शकता. त्यानंतर मी अजून एक फ्रीज ऑर्गनायझरच आहे. हे पण हा 6चा एक असा म्हणजे सेट होता, त्याच्यामध्ये वेगवेगळे 6 बॉक्स शेअर आपल्याला मिळतात. तर हे बॉक्सची क्वालिटी पण खूप चांगली आहे. हे बॉक्स जे आहे ना, याला एक अशी सायंटिफिक डिझाईन आहे, जेणेकरून आपल्या भाज्या ताज्या राहतात, फ्रेश राहतात. याच्यामध्ये अशी एक नेट दिलेली होती, मेश ज्याला आपण म्हणू शकतो, जेणेकरून भाज्या ओलसर झाल्या, मॉइश्चर आलं तर भाज्या खालून ओल्या होत नाही आणि फ्रीजमध्ये खराब होत नाही. त्यासाठी हे मी मागवलं होतं आणि खरंच याची क्वालिटी पण खूप चांगली आहे आणि भाज्याही खूप चांगल्या राहतात याच्यामध्ये. तर तुम्ही हा ऑर्गनायझरसुद्धा मागवू शकता. त्यानंतर मी मागवलं होतं एक सोप डिस्पेन्सर, लिक्विड सोप डिस्पेन्सर, ज्याच्यामध्ये तुम्ही लिक्विड सोप भरून ठेवू शकता भांडी घासण्यासाठी. आणि अशा पद्धतीने प्रेस केल्यावर सोप वर येतो. त्याच्यानंतर ही ब्लॅक जी आहे ते ब्लॅक कलरचं ते निघतं, जेणेकरून तुम्ही ते स्वच्छ पण करू शकता. प्रत्येक वेळेला काय होतं, आपण खरगटी घासणी जर साबणाला लावली तर त्यामध्ये ते उष्ट राहतं आणि काही दिवसांनी त्या साबणाचा वास येऊ लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी मी हे सोप डिस्पेन्सर मागवलं होतं. याची पण क्वालिटी खूप चांगली आहे. तर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की हे मागवू शकतात. आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये किती सोप राहिला आहे. त्यानंतर मी एक मागवलं होतं स्पाइस बॉक्स ऑर्गनायझर, ज्याला आपण मसाल्याचा डब्बासुद्धा म्हणू शकतो. तर 6 वेगवेगळे असे डबे याच्यामध्ये रिसीव झाले आहे आणि त्याचबरोबरीने एक छोटी रॅक. प्रत्येक डब्यासाठी एक वेगळा चमचा प्लस ट्रान्सपरंट लीड आहे, जेणेकरून आतमध्ये आपण काय ठेवलं आहे ते आपल्याला कळतं. याची क्वालिटी खूप जास्त हाय नाही आहे आणि खूप जास्त लो पण नाही आहे, पण पैशांच्या किमतीच्या मानाने याची क्वालिटी चांगली आहे. त्याचबरोबरीने हे जे रॅक रिसीव झालेलं आहे त्याची पण क्वालिटी खूप चांगली आहे. आणि मला हा मसाल्याचा डब्बा खरं तर खूप आवडला, जेणेकरून हळदीचा चमचा लाल तिखटामध्ये जाऊ नये किंवा तिखटाचा हळदीत जाऊ नये, आणि त्याच्यासाठी हे मला ही स्पाइस बॉक्स जो आहे तो खूप आवडलेला आहे. खूप चांगली क्वालिटी आहे याची, तर तुम्ही नक्की मागवू शकतात. त्यानंतर मी मागवलेलं होतं एक आईस कँडी मेकर, ज्याला आपण कुल्फी बनवण्याचा मोल्ड म्हणू शकतो. तर याची पण क्वालिटी चांगली आलेली आहे. बाय 1 get 1 असं होतं हे. तर याच्यामध्ये अशी स्टिक तुम्हाला म्हणजे अशी काडी रिसीव होते. तर तुम्हाला नको असेल तर तुम्ही साधी काठी पण याच्यामध्ये टाकू शकता. पण टूथपिक हे जे पिक आहे हे आपल्याला मिळालेलं आहे, तर याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने ते इन्सर्ट करायचं आहे आणि कुल्फी जे आहे ते बाहेर येते. याची पण क्वालिटी चांगली आहे. त्यानंतर मी हे मागवले होते बुलेट जार, ज्याला आपण म्हणू शकतो. खरं तर हे मिक्सरच पहिले वेगळं यायचं, पण काही दिवसांनी हे जार पण मिक्सरसाठी अवेलेबल झाले. तर आपल्या साध्या मिक्सरलासुद्धा हे जार लागतात. त्याची क्वालिटी पण चांगली आहे. एकाला 2 ब्लेड आणि एकाला 4 ब्लेड असं रिसीव झालेलं होतं. दोन्ही एकाच डिझाईनचे मागवले होते, पण येताना रिसीव होताना मला हे वेगवेगळ्या डिझाईनचे झाले. पण क्वालिटी चांगली होती, अप टू द मार्क होती, त्याच्यामुळे मी रिटर्न केलं नाही. याच्यामध्ये तुम्ही ओले ज्या वस्तू असतात ना, जसं की ज्यूस झालं, ओला मसाला झालं, त्याच्यामध्ये पाणी जास्त यूज करणारे अशा गोष्टी आपण दळू शकतो आणि याची म्हणजे चांगलं दळलं जातं याच्यामध्ये. त्यानंतर मी मागवलं होतं ज्याला आपण घासणी स्क्रबर असं म्हणू शकतो. सिल्वर कलरमध्ये होतं. खूप जास्त हार्श पण नाही आणि खूप सॉफ्ट पण नाही आहे. भांडी याच्याने चांगली निघतात. डबल लेअरमध्ये होते सिल्वर कलर. चांगली क्वालिटी आहे याची. तर तुम्ही हे सुद्धा ऑनलाईन मागवू शकता हवं असेल तर. त्यानंतर मी किचन रॅक
कॉर्नर रॅक जी असते ती मागवली. त्याच्यामध्ये तुम्ही मसाल्याचा डब्बा किंवा मग पोळपाट लाटणं अशा काही गोष्टी ठेवू शकतात, कप ठेवू शकतात. खूप चांगली क्वालिटी आहे. खरं तर हे 2 होते. याच्यामध्ये हा दुसरा एक रॅक होता. 350 रुपीजमध्ये मला हे दोन्हीही रिसीव झाले होते. क्वालिटी चांगली आहे याची. वापरून मला 1 वर्ष झाला. त्याच्या सोबतीने हे खाली असं स्टँड त्याला दिलेलं आहे ऑरेंज कलरचा, जेणेकरून ते स्लिप होत नाही आणि एका जागी चिटकून राहतं. आणि चांगली क्वालिटी याच्यामध्ये चहा साखरेचे डबे, तेलाची बॉटल वगैरे अशा गोष्टी तुम्ही ठेवू शकतात. तर याची क्वालिटी खूप चांगली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे मागवू शकतात. तर आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.